मित्रांनो, सेंट्रल बँक ऑफ इंडियाची बिझनेस करस्पॉन्डंट सुपरवायझर या पदासाठी वॅकन्सी निघाली आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये यासाठी अप्लाय कसे करायचे, तसेच सॅलरी किती असणार आहे व इलिजिबिलिटी काय आहे याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया. बघू शकता मित्रांनो, सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून एंगेजमेंट ऑफ बिझनेस करस्पॉन्डंट सुपरवायझर और सुपरवायझिंग BCA ॲक्टिव्हिटीज या पदासाठी वॅकन्सी निघाली आहे. तर सर्वात प्रथम इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे ते बघा. और रिटायर्ड बँक एम्प्लॉई, म्हणजे तुम्ही कोणतीही बँकचे रिटायर एम्प्लॉई असाल तरीसुद्धा यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तर तुमच्याकडे कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव पाहिजे, तसेच तुमचे वय 64 वर्षापेक्षा जास्त नसले पाहिजे. त्यानंतर यंग कॅन्डिडेटसुद्धा यासाठी अप्लाय करू शकता. यासाठी फक्त तुमचे ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे व तुमचे वय 21 ते 45च्या दरम्यान पाहिजे. तर पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्ट पहा. यामध्ये तुम्हाला सुरुवातीला 12 महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले जाईल व त्यावरून तुमचा परफॉर्मन्स चेक केला जाईल. त्यानंतर नंबर ऑफ वॅकन्सी किती आहे ते पहा. यामध्ये कॅटेगरी ए म्हणजेच जे रिटायर आहेत त्यांच्यासाठी 25 ते 30ची वॅकन्सी आहे आणि कॅटेगरी बी म्हणजेच जे ग्रॅज्युएट आहेत त्यांच्यासाठी 20 ते 25ची वॅकन्सी आहे. त्यानंतर रिव्ह्यू ऑफ परफॉर्मन्स, टर्मिनेशन, रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे हे तुम्ही नोटिफिकेशनच्या PDF मध्ये चेक करू शकता. यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDFची लिंक दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला पेमेंट आणि अलाउन्स म्हणजे तुम्हाला खर्च किती मिळणार आहे ते बघा. त्यामध्ये कॅटेगरी ए म्हणजेच रिटायर्डसाठी 15,000 फिक्स पेमेंट, तसेच 10,000 व्हेरिएबल कंपोनंट आणि 4,000 अलाउन्स आणि 500 रुपये मोबाईल आणि इंटरनेट चार्जेससाठी असणार आहे. तसेच कॅटेगरी बी म्हणजेच ग्रॅज्युएटसाठी 12,000 फिक्स असणार आहे, तसेच 8,000 व्हेरिएबल, तसेच 3,000 अलाउन्स आणि सेम 500 रुपये मोबाईल रिचार्जसाठी असेल. इतर माहिती तुम्ही खाली चेक करू शकता. यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या PDFची प्रिंट मारून फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. PDFची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. तर फॉर्म कसा भरायचा ते आपण सर्वात पहिल्यांदा बघू. फॉर्म भरताना तुम्हाला या बॉक्समध्ये तुमचा फोटो चिटकवायचा आहे. त्यानंतर तुमचा रिजन टाका, डेट टाका. नंतर खाली तुमचे फुल नेम टाका, फादर्स नेम, जेंडर, जन्मतारीख टाका, पत्ता, कॉन्ट्रॅक्ट डिटेल्स टाका. तसेच तुमची 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनची डिटेल्स टाका. त्यानंतर डिसेबिलिटीमध्ये अपंग असाल तर यस टाका, नसेल तर नो करा. अशा प्रकारे तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन भरा. त्यानंतर खाली एक्सपिरियन्सची डिटेल्स भरून रेफरन्स टाका. त्यानंतर डिक्लेरेशन भरा. प्लेस अँड डेट टाकून तुमची साईन करा. त्यानंतर फॉर्मसोबत तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स आणि पॅन कार्डची झेरॉक्स जोडा. तसेच तुमचा सध्याचा पत्ता आधार कार्डवर नसेल तर सध्याचा पत्ता असलेले तुमचे ID कार्डचे झेरॉक्स जोडा. तसेच तुमचे 10वी 12वी व ग्रॅज्युएशनचे सर्टिफिकेट जोडायचे आहे व एम्प्लॉयमेंट प्रूफ असेल तर जोडू शकता. अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरून द्यायचा आहे. तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्की आपल्या मित्रांना शेअर करा व अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.